भाद्रपद पौर्णिमा व चंद्रग्रहण एकाच दिवशी. जाणून घ्या पौर्णिमेची तारीख, मुहूर्त आणि व्रत करण्याची पद्धत. प्रत्येक महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. यावेळेस भाद्रपद पौर्णिमेला चंद्रग्रहण देखील आहे. चंद्रग्रहण असल्यामुळे सूतक काळ लागणार आहे. चंद्रग्रहणाच्या काळात पौर्णिमा व्रत कधी करायचं हे आपण जाणून घेऊया. तसेच पौर्णिमेचं व्रत 6 की 7 सप्टेंबरला करायचं हे सुद्धा पाहूया. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा तिथीला शास्त्रात खूप महत्त्व आहे. हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे. असं मानलं जातं की हे व्रत केल्याने मोक्ष मिळतो. भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची कृपा नेहमी आपल्यावर राहते. या दिवशी स्नान, दान आणि व्रत यांना विशेष महत्त्व आहे. भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला यावेळेस चंद्रग्रहण आहे. भाद्रपद महिन्याची पौर्णिमा कधी आहे ते आपण पाहूया. त्याचबरोबर पूजेचा मुहूर्त आणि विधी काय आहे हे आपण जाणून घेऊया. भाद्रपद महिन्याची पौर्णिमा तिथी कधी आहे? 6 सप्टेंबरला मध्यरात्री 1:42 पौर्णिमा तिथी सुरू होईल. 7 सप्टेंबरला रात्री 11:39 पौर्णिमा तिथी संपेल. शास्त्रानुसार ज्या दिवशी संध्याकाळी पौर्णिमा तिथी असते त्या दिवशी पौर्णिमेचं व्रत करणं योग्य मानलं जातं. त्यामुळे भाद्रपद पौर्णिमेचं व्रत 7 सप्टेंबर रविवारी करायचं आहे. त्या दिवशी चंद्रग्रहण पण आहे. चंद्रग्रहणात पौर्णिमेचं व्रत कसं करायचं? 7 सप्टेंबरला चंद्रग्रहण सकाळी 8:58 सुरू होऊन मध्यरात्री 1:25 पर्यंत असणार आहे. चंद्रग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो. त्यामुळे जे लोक पौर्णिमेचं व्रत करणार आहेत त्यांनी 7 सप्टेंबरला 12:57 आधीच पूजा करून घ्यावी. कारण त्यानंतर सूतक काळ सुरू होईल. मात्र संध्याकाळी चंद्राला अर्घ्य तुम्ही देऊ शकता. कारण या दिवशी चंद्राला दुधाने अर्घ्य देतात. सूतक काळात मूर्तीला स्पर्श करण्याची मनाई असते. चंद्रग्रहणाची वेळ रात्री 8:58 पासून मध्यरात्री 1:25 पर्यंत असणार आहे. त्याआधीच तुम्ही तुमची पूजापाठ करून घ्या. पौर्णिमा व्रताची पूजाविधी कशी करावी? या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. त्यानंतर सूर्याला अर्घ्य देऊन व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर ईशान्य कोपऱ्यात एक चौरंग ठेवून त्यावर पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरावे. मग लक्ष्मीनारायणाची मूर्ती स्थापित करावी. त्यानंतर सर्वात आधी देवाला टिळक करावे. तुपाचा दिवा लावावा. हार, फुलं, चंदन, धूप वगैरे अर्पित करावे. मग पौर्णिमा व्रत कथेचे वाचन करावे. नंतर लक्ष्मीनारायणाची आरती करावी आणि शेवटी देवाला नैवेद्य दाखवावा. तो प्रसाद सर्वांना वाटावा. पूजा संपल्यावर चंद्राला कच्चं दूध अर्घ्य द्यावे. मग व्रत सोडावे. मात्र हे सगळं चंद्रग्रहण सुरू व्हायच्या आधीच करावे. उमा महेश्वर पूजा ही भाद्रपद पौर्णिमेला केली जाते. या पूजेमध्ये शिव आणि पार्वतीची पूजा करतात. यासाठी फुले, बेलपत्र, धूप, दीप, नैवेद्य, अक्षता, चंदन आणि हळदी-कुंकू या साहित्याची गरज असते. या पूजेसाठी एक विशिष्ट कथा आहे जी या व्रताचे महत्त्व सांगते आणि मनोकामना पूर्ण करते असे मानले जाते. उमा महेश्वर पूजा विधी. सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. देवघरात माता पार्वती आणि भगवान शंकराची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. प्रतिमेला स्नान घालावे. शंकरांना बेलपत्र, फुले, धूप, दीप अर्पण करावे. पार्वती आणि शंकरांना अक्षता, चंदन, हळदी-कुंकू आणि नैवेद्य दाखवावा. व्रतकथा आणि मंत्र. या दिवशी उमा महेश्वर व्रतकथा वाचावी किंवा ऐकावी. तसेच ओम नमः शिवाय आणि ओम उमाय नमः या मंत्राचा जप करावा. दिवसभर उपवास करून भगवान शिव आणि माता पार्वतीची स्तुती करावी आणि आरती म्हणावी. पूजा झाल्यावर शक्य असल्यास ब्राह्मणाला भोजन द्यावे आणि दानदक्षिणा देऊन व्रत पूर्ण करावे. पूजेचे साहित्य. भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती किंवा प्रतिमा, फुले आणि बेलपत्र, धूप, दीप, नैवेद्य आणि फळे, अक्षता, चंदन, हळदी-कुंकू. उमा महेश्वर व्रतकथा. या व्रतामध्ये भक्त शिव आणि पार्वतीला
प्रसन्न करून आशीर्वाद मिळवतात. हे व्रत हरवलेली वस्तू परत मिळवण्यासाठी किंवा संपत्ती, नोकरी आणि सन्मान मिळवण्यासाठी पाळली जाते. या व्रतामुळे वैवाहिक जीवनात सुसंवाद येतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. उमामहेश्वर व्रत हे भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेला केले जाणारे एक महत्त्वाचे व्रत आहे, ज्यामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. हे व्रत भक्त सर्व दोष दूर करून सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी करतात. तसेच हे वैवाहिक जीवन सुधारण्यासाठी उपयुक्त मानले जाते. उमामहेश्वर व्रत कथा. दुर्वासा ऋषी भगवान शिवाला भेटून परत जात असताना त्यांची भेट भगवान विष्णूशी झाली. दुर्वासा ऋषींनी त्यांना बिल्वपत्राची माळ अर्पण केली, परंतु विष्णूंना जावे लागत असल्याने त्यांनी ती माळ आपल्या मस्तकावरून काढून गरुडावर अर्पण केले. या अपमानामुळे दुर्वासा ऋषी रागावले आणि त्यांनी विष्णूंना शाप दिला. या घटनेनंतर विष्णूंनी उमामहेश्वर व्रताचे आचरण केले, ज्यामुळे त्यांची संपत्ती परत मिळाली आणि त्यांनी माळेचा अपमान केल्याबद्दलची चूक सुधारली. व्रताचे महत्त्व आणि फळ. दोषमुक्ती. या व्रतामुळे भक्तांचे सर्व दोष दूर होतात. सुख समृद्धी. व्रत करणाऱ्यांना सुख समृद्धी प्राप्त होते. वैवाहिक जीवन सुधारते. ज्ञान आणि शांती. हे व्रत केल्याने ज्ञान आणि शांती आनंद प्राप्त होतो. उमामहेश्वर व्रत करण्याची पद्धत. उपवास. भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी भक्त उपवास करतात आणि शिवाची पूजा करतात. फलाहार. उपवासात दिवसातून एकदा फलाहार केला जातो आणि त्यात मिठाचा वापर केला जातो. भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा केली जाते. शिवाची आणि पार्वतीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी ही पूजा केली जाते.